एवढं मोठं पाहुणं आलोय इकडे. हा पाहुणा अजून माझी सुधारली नाही अजून भाषा. तू शिकवत नाही ना. काळजी मेकअप बिकअप नको. आजी जरा मुलींची नजर काढा. मुलींची नजर काढा. काय नाही थंडी वाजते तर पंखा बंद करतो. आता जरा इंट्रोडक्शन दे मम्मी. कोण आहे ते सर्व. काय सुभा तू काय करतस तुका समजत नाही. डबान हा इंट्रोडक्शन दे. कोण आत्ते. हा माझी बहीण आंबे शेतातली. सेकंड लास्ट. चूल दिली ना. हा चूल. ह्यांचं नाव गुलाब. आजी ह्या कोण. नाव नको. माझ्या बहिणीचे दीर आहे ना त्यांच्या मुली आहेत दोघी. अच्छा. आणि त्यांची म्हणजे बाजूवाली मुलगी आपली काव्यासारखी गुलाबच्या पुतण्या. आज खास आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेत. झालं तरी पण उभे. तीर्थ आहे तीर्थ. आजी बघा काय करते. सांगा मला कसं झालं सांगा. आमच्या आत्याने बनवलंय. काव्या मॅडम काय करते तू. इकडे बघ काय करते. भाजी भाजी. कसली भाजी. टाकायची. मम्मी किती जमा केली. एवढी पाहिजे तेव्हा एवढी होणार. आणि आज टाकले बघा एकदम मोठे झालेत. टाकळे होणार आहे सगळ्यांचे टाकळे होणार. काव्या बाय बोल ना. ते खत कोणतं टाकलंय मम्मी. हा ऑर्गेनो खत काय म्हणतात ते. ऑर्गेनो टाकलाय जा. कोणी टाकलाय. पहिला टाकलेला आहे. काव्याने पण आणलं बघ. दाखव मी. कोळी कोळी एकदम. त्याला कीड पण नाही लागलेली अजून. आणि किती आहे मम्मी इकडे. पूर्ण गाव अर्धा गाव होईल. काव्या तुला टोपला घे. अरे कहा फेक दिया तूने. वा वा सिनरी बघा. आणि 5-5 लेडीज. काजी गाणं बोला. टाकल्याच्या भाजीला मेवणे तांबड भाजीला. काढू नको. टाकल्याच्या भाजीला. मग आता फाटे फुटतील. आता आपण कुठली आहे ना मग कोवला कोवला येईल. काकी हे कसले पान आणलात. हा 10 रुपये जोडी. 10 रुपये जोडी. तीनदा खाल्ला झाली का. ए शुभांगी बाय 10 रुपये द्यायला लागते ना. 10 रुपयाची जोडी आहे. लगेच मैत्रीण पण आली. कुठे मैत्रीण. हा छोटू. जरा टाकल्याची भाजी पार्सल. खास खास. ती भाजी ती का आयुर्वेदिक आहे का. भाजी टाकली ती आयुर्वेदिक आहे. खास आमच्या गार्डन मधले खास भाजी. आज आमच्याकडे आम्ही आज हटलाची भाजी दाखवत आहे. मी नमस्ते नाही बोलते. नमस्ते. आज आमच्या घरी आम्ही हटलाची भाजी तुम्हाला सर्वांना दाखवत आहे. आणि गावच्या पद्धतीने तुम्ही अशीच करा. तुम्ही पण बघा अशीच करा आणि अशीच आवडेल तर बघा. आणि खायला या आमच्या गावच्या. आता इथे हटलाय ना. पहिले मी काय केले चेचून घेतले. चेचून साल काढली आणि त्याचे शिजून घेतले कुकरला लावून. बघा धुवून घ्यायचा स्वच्छ. इथं बघा आपल्या हटला बघा मस्त शिजलेले आहेत ना. हा कुकरला लावले की छान शिजतात बघ मस्त. अशी कोणची भाजी जी हटके होते.
हे आटल्याची भाजी. हटके भाजी से भाजी, हा, आटल्याची कोलिम भाजी टाकून. मस्त कोलिम टाकून. रूबी कोलिम दाल की हटके होती है. आणि ती माणसं काय चाकून चाकून खातील मच्छी सारखी. हो, मच्छीसारखी. तिला ताकद पण भरपूर आणि चवी पण आहे. हा. टेस्टी एकदम. अरे वा, टेस्टी बोलले आजी. हा मग मग इंग्लिश वर्ड वापरला. 2 कांदे, हे खोबरं आहे आणि लाल मसाला आणि हा गरम मसाला, ही हळद आणि मीठ घेणार नंतर, आणि हे लसूण ठेचून टाकणार त्याच्यामध्ये, आणि हा कोलिम हा भाजून घेणार कांद्यावरती, आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो, आणि ही कोथिंबीर वरून आणि मीठ चवीनुसार. हे मी आता तेल होते 2 चमचा तरी पाहिजे. आज आमच्या आत्याचा ड्रेस बघा. आज आत्या आणि मम्मी मॅचिंग मॅचिंग आता ते हिरोईन झाली. हा आता आपली आते कोणती हिरोईन आहे सांगा. हा सांगा सांगा. जरा मजाक मस्ती मध्ये जरा हसायला येतो. हम्म. म्हणजे माणसाने कसं दुःखात पण सुख बघायचं, सुखात पण दुःख बघायचं. हो, नाही, नाही. हसलंच पाहिजे एकदम ना. हुशारीच राहायचं एकदम. बरोबर. दुःख असलं तरी हसलं पाहिजे. हसलं पाहिजे, हसलं आता पाहिजे. आम्हाला खूप दुःख आहे तरी पण आम्ही हसतो. हम्म. हसायलाच पाहिजे आणि त्याने सर्व विसर पडतो. काय माणसं गेल्यावर आम्ही 5-4 वर्षात तर असा आदत नव्हता आम्हाला, पण आता आम्ही 8-9 वर्ष झाली तर थोडं हसतं. कांदा होतोय जास्त. लाल करायचं. हो, लाल, साधारण लाल करायचं, जास्त पण करायचा नाही. हम्म. आता मी याच्यामध्ये कांदा फ्राय झालाय. हे बघ, हा. आता याच्यामध्ये हा कोलिम फ्राय करणार याच्यावरती तेलामध्ये. हा, त्याच्यावर कांद्यावर. कांद्याबरोबर फ्राय करायचं. कारण तो आता भाजलेला नाही ना, काही लोक भाजतात, मी पण भाजते, पण आता असं कांद्यावर दाखवते फ्राय करून. भाजीला नाही घालायचं. आता कडू पण लागतो ना मग जास्त भाजला तर. शिजून जाते ना. सुगंध छान आला ना. सुगंध मग कांद्यावर तर तेलावर घेते मी भाजून म्हणजे पहिले. किती घरात 4 घरात गेला असेल. हा, गेला मग तिथपर्यंत जातो रोड पर्यंत. आमच्या आजच्या कॉस्ट्युम सांभाळायला आम्ही आजी ठेवली आहे. सारखी ओळखी सारखी करते. हा. सुगंधी वास आला. आजी मला बघते, मी आजीला बघते. तुम्हाला माहिती आहे आमच्या आजीला कॉमेडी आहे आणि करते आता बाबा. खूपच बघतोय आजीला. आजीला सारखं बघतोय जाऊन काय करते आजी. हा. हे काय, आला ना सुगंध. हा. लसूण नाही टाकायचं. आता लसूण पण टाकते त्याच्यात. यांनी ठेचून टाकते ना त्याप्रमाणे टाकते. हा. किती लसूण टाकले लसूण टाकले 4-5 पाकळ्या जास्त आहेत. 6 पाकळ्या तरी आहेत. हा सुगंध रे बाबा, असा सुगंध आहे ना. ते भारी आहे. झोपलेला वाजत पण. मांजरं जागी होती. हा. लोक जागी होणार आणि आम्ही भुमू तर राहायचो बाहेर बसलेले. हा. मस्त सुगंध आला ना. आता ह्याच्यामध्ये मी आता या हटला टाकणार. ते चमच्याने. चमचाने शिजलेले हटला टाकणार आहे. फणस आपण फणस आतून पण खातो, त्याच्या बिया पण खातो. आपण हे करू शकतो. अंडा आणि ते घरची सारं गुळा खातात. आता समजा आपल्या झाडाचे फणस असे वेस्ट गेले तरी त्याचे बिया पण काढू शकतो ना. आता याच्यामध्ये बघा मी हे टाकते मसाला, लाल मसाला 2 चमचा मसाला टाकते. आणि हळद पावडर अर्धा चमचा. याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा असं. आणि मीठ चवीनुसार. आता ते पटापट का टाकायचं. आतले शिजलेले आहे. शिजलेलं आहे सर्व. आता मीठ चवीनुसार. पण आटलाची भाजी पण तू नाही खाऊ शकत मम्मी. हा, हा मी मम्मी नाही खाऊ शकत आटलाची भाजी. हे बघ, मीठ चवीनुसार. ते कोलिम टाकला ना, नाही खाणार. कोलिम टाकलेला नाही खाणार, पण माझ्या भाजीची ते बाजूला तयारी झालेली आहे. ते पण तयारी आहे. कॉस्ट्युम मॅन बघ तिकडे. कॉस्ट्युम मॅन बघ ना मम्मी. काय करत होता तिकडनं ओढणी पडते. आजी? काय करत होता तिकडून? आजी ओढणीच आवडते माझी अशी. हे खाली येतं. पण आता त्याच्यावरती मी हे खोबरं टाकून देणार. सर्व टाकू. बस बस. खोबरं तर पाहिजेच कोलिम असला तरी, कारण टेस्टला चांगली लागते भाजी. टेस्टला चांगली लागते. जेवढं आपण खोबरं वापरू ना तेवढा पदार्थ चांगला टेस्टी होतो. आणि हे कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे थोड्या वेळाने. आधी ढवळून घेते आणि झाकण मारते. मस्त मसाला.
मग आमची आजी गेली परत. तर परत बाहेर बघा काय करणार तुला. झाकण द्या मला. झाकण मारते बोलले ना. हो आता आते काय बोलली झाकण मारते. हा पाणी ना. हा पाणी आपल्याला त्यात टाकायचं आहे. हा थोडं टाकणार नंतर जरासं म्हणजे ओलावा जरासा ड्राय होईल ती खूप. तयार झाले कोथिंबीर वगैरे सर्व टाकलंय. वा वा वा. हा एकदम सुकी हाटलाची कोलिमची भाजी चिकन सारखी वाटते हा है ना. झाले सर्व. आता मी आता तुला सर्व करायला देते खायला. रेडी मम्मी. रेडी भाजी झाली. माझी पण रेडी झाली तिकडे. हा ती पण झाली. मम्मीची पण झाली. मम्मीची पण इकडे व्हेज भाजी केलेली आहे. हा मम्मीसाठी व्हेज विदाउट कोलिम. हा कोलिम नाही याच्यात. विथ कोलिम विदाउट कोलिम. आता तुम्ही सांगा हो वन नाश्तेकडे हा 1 नंबर या 2 नंबर कमेंट मध्ये सांगा. तुम्ही 1 नंबरला आहेत का 2 नंबरला आहेत. हा कुठली आवडली. हा आवडली दोन्ही. हा दोन्ही. खायची कोणती सांगा. हा व्हेज खाणाऱ्यांनी व्हेज माझी खायची. हा. नॉनव्हेज आता मम्मीने खाणाऱ्यांनी टेस्ट करून दाखवा. मी का बंद करते गॅस. चला आता टेस्ट करूया. तुम्ही वाढा इकडे बघूया. वाढताना बघूया. वा वा वा. सुगंध सुटले. चल कलर छान आलाय. हा कलर एकदम छान ड्रेस सारखा झालाय आताच्या. होय आता आपली आजी नंतर मग रात्री गरम करून बघा. आमची आजी बघा चालूच असतं. अटल्याची भाजी. आज पहिल्यांदा मम्मीची फेवरेट भाजी पण मम्मी खाऊ नाही शकणार. हा पण माझ्यासाठी कोलिमसाठी बनवली पण आहे. मम्मीसाठी वेगळी केली आहे. हा हम्म. माझ्यासाठी पण आहे भाजी. शाकाहारी पण आहे मांसाहारी पण आहे. दोन्ही आहे. दोन्ही आहे. वाटतंय जरा गावी आल्यासारखं वाटतंय मम्मी आता. हो ना? कारण हे गावच्या पद्धतीचंच आहे. कॉम्बिनेशन पण ना छान आहे. हा कोलिम पण इथे चावताना आणि हातला पण पावसामध्ये येते. लावणी लावताना पूर्वी पावसामध्ये लावणी लावायला लागली हाटलाची हाटलाची भाजी आणि सुकट टाकून भाजी भाजी बनवायची. बनवायची. सुका जवळ आहे. कोण कोण असे तरी चांगला पण करायचं. सांबार करतात बरोबर. आपण कसं नेहमी सीड्स खातो ना. सनफ्लावर सीड्स दुसरे बाकी सर्व सीड्स असतं. पंपकिन सीड्स खातो ना हेल्थ साठी. आपण जॅकफ्रूट सीड्स पण खायचे बरोबर. है ना. फणसाचे बिया आहेत ना. हे फणसाचे बिया त्या ऋतूप्रमाणे सर्व मजा घ्यायची. चांगले आहे. ताकदवान पौष्टिक ताकदवान पण आहे. चविष्ट पण आहे. मेन चविष्ट म्हणजे पण आहे. रेसिपी एकदम छान आहे. हा. रेसिपी कशी झाली ते पण शिजा सांगा. घालायची कुकरला. बनवणाऱ्यांनी कशी बनवली ते पण सांगा. बनवणारे कसे दिसतात ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सर्वांनी स्माइल करत राहा. टाटा. बाय. टाटा बाय.